पाठ राखीण या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की लग्न मंडप पूर्ण अख्खं भरलेलं असतं. भाग्या इथे लग्नासाठी उभा असते. मंगलाष्टक सुरू होणार असतात, मात्र इथे भाग्याच्या डोळ्यात पाणी असतं, कारण की आणखीसुद्धा प्राजक्ता आलेली नसते. तिला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. कधी एकदा प्राजक्ता येते आणि प्राजक्ता का येत नसेल असा प्रश्न तिला पडलेला असतो. मात्र प्राजक्ता फक्त हे सगळं काही चारूसाठी करत असते. मामीने तिला सांगितलेलं असते की लग्नात तू येऊ नकोस. मात्र इथे ह्या सर्व गोष्टीचा फायदा इथे तृप्ती घेत असते. तृप्तीने अक्षरशः प्लॅन करून राहुलच्या आईसोबत प्लॅनिंग करून इथे प्राजक्ताला लग्न मंडपात बोलून घेतलेलं असतं. प्राजक्ताच्या हातात ती पैशाने भरलेली बॅग असते. आता प्राजक्ता डायरेक्ट राहुलच्या आईसमोर येते आणि तिला म्हणत असते, ही घ्या तुमच्या पैशाची बॅग, पण मात्र माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका, असं काही करू नका, माझ्या भाग्याचं लग्न मोडू नका असं म्हटल्यानंतर इकडनं हे सगळं काही भाग्य ऐकते. भाग्याला तर धक्का बसलेला असतो. तिला कळत नसतं नेमकं हे चाललंय तरी काय, आणि हे पैसे, हे प्राजू काय आहे सगळं असं म्हटल्यानंतर आता प्राजक्ता नेमकं काय उत्तर देते हे पाहण्यासारखंच आहे. आणि हा तृप्तीचा प्लॅन असतो, त्यामुळे राहुलची आईसुद्धा इथे पलटू शकते आणि लग्न मोडण्याचा सगळा काही ब्लेम इथे प्राजूवर येतो काय असं वाटतंय. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा पाठ राखीण.